पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरा चरण संताचिया 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 तुझ्या चरणात संताचिया 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 त्यांच्या कृपादान कथेचा विचारू त्यांच्या कृपादान कथेचा विचारू त्याच्या कृपादाने कथेचा विचारू कृपादाने कथेचा विचारू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरा चरण संताचिया त्यांच्या कृपादान कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु रत्नतुका पांडुरंग करू प्रथम नमन तुझ्या चरण संताचिया त्याच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या श्री संताची माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संविद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता असे साधन ही जाणोनी म्या नमन निवांत केले ज्यांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गजानना अवलिया अवतरले जगदाराया गजाननावलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया गजाननावलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया ओ गजाननावलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया ओ गजाननावलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया गजाननावलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया श्री गजानन महाराज की शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीचा वाटा माझ्या दावया सुभटा हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मन दावाव्या सुभटा आलिया संसारा उठावी ग करा शरण जा उधारा पांडुरंगा देही काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे उपस्थित या ठिकाणी जमलेले सर्व भाविकजन कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस ज्यांचा अधिकार जर पाहू गेलो दादा जगद्गुरु तुकोबारायाचा अधिकार एवढा मोठा
वेदाचा तो अर्थ मासीच ठावा वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा वेदाचा तो अर्थ मासीच ठावा वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एराणी वहावा भार माता एराणी वहावा भार माता एराणी वहावा भार माता ए दादा वेदाचा काय अर्थ आहे हे फक्त आम्हाला माहिती आहे. तुम्ही फक्त वजेवा त्याचे वजेवा वजे. एका भंगामध्ये याचे पुढे बोलून गेले वेदामावरी रुसोनिया गेला वेदामावरी सोनिया गेला मावरी सोनिया गेला वेदामावरी सोनिया गेला आम्ही त्याच्या बाला धरले पण आणि झंडावर वेदामावरी रुसोनिया गेला. वेद आमच्यावर रुसला म्हणतात पण वेदाचा जो बा म्हणजे जुन्या काळामध्ये वडिलाला बाप म्हणत बा आता डॅडी म्हणतात. पहिले बा म्हणत बा. वेदाचा जो बा म्हणजे वेदाचे वडील. वेद कोणापासून निर्माण झाले? म्या बोलविल्या म्या चालविल्या असा जो जगाचा अचायंत परमात्मा, त्या परमात्म्याला आम्ही कंठामध्ये धारण केलं. जगद्गुरु तुकोबारायाचा अधिकार जर पाहू गेलो दादा, आज जगतामध्ये असं कोण नाही की ज्याला भीती नाही. प्रत्येकाला भीत म्हणे. एकदा मनुष्य म्हणेन मी कोणाला भीत नाही, पण एक भय प्रत्येकाच्या मागे आहे आणि ते म्हणजे काळाचं भय. घडी घडी काळ अजूनही किती आहे. अवकाश मरणाचं भय प्रत्येकाच्या मागे आहे आणि तो काळ तुमच्या मागे टपून आहे. एवढा बलवान असणारा काळ नुसतं आमच्या बाबांचं नाव घेतलं रे घेतलं. काळस ओ ओ तुकाराम तुकाराम ओ तुकाराम तुकाराम ओ तुकाराम तुकाराम ओ तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम नाम घेता कापियम नाम घेता कापियम नाम घेता कापियम ओ दंड तुकबा समर्थ ओ दंड तुकबा समर्थ ओ धन तुकोबा समर्थ ओ धन तुकोबा एवढा बलवान असणारा काळ आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं नाम घेतल्याबरोबर कापतो. काळ करी सलाम. अहो मरण माझे मरुणे गेले मज केले काळ जगा आम्ही माथा पाय. या अधिकाराचे असणारे जगद्गुरु तुकोबाराया त्यांचा हा अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हाला परमात्म्याची शरणागती पत्करायला सांगता. डला विडला कीर्तन रूपी सेवा कोण्या निमित्तानं हे तुम्हाला कल्पना आहे. दरवर्षीप्रमाणे चालत असताना तुमचा हा दोन्ही परिवारातील महाराज दोन कंपनी एक बादळ आणि हो या दोन्ही मिळून आणि पूर्ण दोन गाव परिसर सर्वांचा सहकार. मला वाटते कीर्तनापेक्षा पंक्तीत गर्दी जास्त होती. ठला विठला सर्वांचा सहकार्य आहे. चालत असताना अखंड हरिनाम सप्ताह, दुधामध्ये साखर, श्रीमद भागवत ज्ञान कथा आणि आज माझ्याकडे आलेली ही सेवा. महाराजांनी फोन केला संजय बाबांनी, बरेच दिवसाच्या अगोदर हलवलो लांड्या मेला का जिता आहेस. म्हटलं बाबा मी जिताव. हो मला वाटलं कोरोनात गेला का तू. म्हटलं नाही बाबा मला तारीख पाहिजे. इथे आलो अति आनंद वाटला. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एवढा भव्य दिव्य कार्यक्रम करता दादा. मी नेहमी सांगत असतो माणसाने संसार होईल तसा करावा. हो
परमार्थ माणसाने थाटाने केला पाहिजे, थाटाने केला पाहिजे परमार्थ. पण माणसाचं उलट आहे. माऊली म्हणतात सायाशे करीशे. अहो परमार्थ माणसं भागवता करतात, पक्वाद आहे पण शाही नाही. हो साऊंडिंग आहे तर कालच्या कीर्तनात परदिच्या कीर्तनात माईक टांगेल होता असा दोरीनं. अर्थात परमार्थ. मला एक सांगा, तुम्ही तुमच्यासमोर 2 मिनिटाचं उदाहरण देतो मी. तुमच्या घरचा टीव्ही बंद पडला, किती दिवसात बरोबर करसान? टीव्ही बंद पडला किती दिवसात बरोबर करसान? अरे बरोबर लोक त्याला एका चादरात बांधतात, दुसऱ्या चादरात बांधतात, तिसऱ्या चादरात बांधतात, चौथ्या लागे ॲटोत बसून लागे मांडीवर त्याला पोरासारखं लागे फोटला नाही पाहिजे, गाडीवर गेलो लागे दुकानावर. दुकानदार ए बाबा टी व्ही बरोबर करायचं आहे, बरोबर कर. तो मध्ये जमत नाही 2 दिवसांत. 500 रुपये शिल्लक घे, संध्याकाळचा पैसा रिश्ता पायना झाला पाहिजे. हा आणता तुम्ही एक दिवसात टी व्ही आणता ना, आणता ना, हो आणता ना तुम्ही. हा पक्वाद आहे, पक्वाद. हा मृदंग, हा मृदंग. या मृदंगाची शाई पडली किती दिवसात लावसान? हे कसं समजलं तुम्हाला? 6 महिने. परमार्थ काही कठीण नाही महाराज. तसं जर पाहिलं तर काहीच नाही. त्या टीव्ही वरचा काळा लागते, इकडे लावा लागते. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. हो संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. एकी थोरा भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा, भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संसाराची. आणि कीर्तनाचे ज्यांचं सौजन्य आहे दादा, त्यांचं नाव सांगणं फार आवश्यक आहे. फार आवश्यक आहे ना बाबा. हो त्यांचं नाव आहे दादा स्वर्गीय नामदेवरावजी राघोजी परमाडे. यांच्यामुळे सौजन्य आहे आजचं. आणि आज सकाळचे जे अन्नदाती आहेत दौलतरावजी गावंडे आणि संध्याकाळचे डॉक्टर रामेश्वर रामभाऊजी बजाळ, हे दोन्ही अन्नदाते. विठ्ठल विठ्ठल. ढला, 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 ढला. चुकलं का? तुमचा मेळ नाही, मा मेळ आहे ना. संत महात्मे येतात दादा. कशासाठी येतात? इकडे बघा, इकडे बघा. संत महात्मे समाजामध्ये येत असताना परोपकार करण्यासाठी येतात. इथे उपकारा आले घरच्या. इकडे बघा दादा, इकडे बघा, इकडे बघा. संत महात्म्यांना जगताची अधोगती सीन होत नाही. माझे शब्द लक्षपूर्वक ऐका दादा. इकडे पहा, इकडे पहा. संत महात्म्यांना जगताची अधोगती सैन होत नाही. बोलत असे जन न देखवी डोळा, न देखवे डोळा येतो हिताचा कळवळा, कळवळा. संत महात्म्यांना जगताची अधोगती सैन होत नाही आणि माणसाला दुसऱ्याची प्रगती सैन होत नाही. त्यानं घर बांधलं की याची पोट दुखते बघा, त्यानं गाडी घेतली की याचं पोट दुखते बघा, त्याच्या घरी टी व्ही आले की याचं डोकते बघा. अहो परवाच्या दिवशी ज्या गावात कीर्तनाला गेलो, एक मनुष्य मी गेल्याबरोबर म्हणे महाराज पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या. म्हणजे कशाचे पेढे रे? मी जेठी राहतो म्हणे माझ्या बाजूच्या माणसाचा लॉटरी लागली म्हणे, लॉटरी. मी म्हटलं तू शेजारी आहेस का? शेजारी असल्यावर म्हटलं तू पेढे वाटतो. किती चांगला माणूस आहेस रे बाबा तू, किती शेजार धर्म निभवतो रे. तसं नाही म्हणे महाराज, मी पेढे काहून वाटून राहिलो, त्याची लॉटरी लागली म्हणे, पण त्याचं लॉटरीचं तिकीट हरवलं म्हणून पैसे पेढे वाटून राहिलो. हां हेच परमार्थ आहे. पक्वाद्याचा मेळ बसत नाही, गायनाचा मेळ बसत नाही. तो म्हणतो त्या भापुरी म्हटला, आमचा गपुरी म्हटला. हे कसं आहे? महाराज लोकांचा मेळ नाही. तुम्ही 25 लोक एका ठिकाणी बसता, पण 2 महाराज एका ठिकाणी बसत नाही. मनुष्याला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही बघा, आणि कुत्र्याला मनुष्याची गती सहन होत नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या
डोक्षावर घेतलं दादा. इकडे बघा, इकडे बघा. जगद्गुरु परमात्म्याने देवाला डोक्षावर घेतलं आणि घराघरापर्यंत गेले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. ओ देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. घराघरापर्यंत गेले. देव घ्या, देव घ्या. लोकांचे उत्तर भेटले. देव, देव. ओ महाराज, ज्या ठिकाणी देवाला ठेवायचं आहे ना ती आमची सारी जागा भरेल आहे. साठवणीचे झाले. जगद्गुरु तुकोबाराला उत्तर आहे त्याच्या भाग नाही, आम्हाला तेच उत्तर आहे. बरेचसे लोक म्हणतात महाराज आम्हाला देवाची जरूरत नाही. नाही, आमचं सगळं पद्धतशीर आहे. गाडी आहे, बंगला आहे, टी व्ही आहे, कूलर आहे, फ्रीज आहे. टापटाप काम आहे महाराज. आपल्याला काय देवाची जरूरत आहे. एवढं ऐकलं की कीर्तनच संपलं. लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला देवाची जरूरत नाही दादा, मला मान्य आहे, पण देवाला तुमची जरूरत आहे दादा. ओ बाबा, देवाला तुमची जरूरत आहे. ओ दादा, देवाला तुमची जरूरत आहे. कीर्तन सुटलं, तुम्ही घरी गेले, झोपले, तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार. तुम्हाला काही चहागी बोलाव का? तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार आहे ना. बस एवढं लक्षात ठेवा. संपलं कीर्तन, चाललो घरी. काही सांगावं लागत नाही. आता एवढं लक्षात ठेवा की मला कोणीतरी उठवणार आहे. ज्या दिवशी तुम्हाला कोणीतरी उठवणार सापडणार नाही त्या दिवशी तुमच्या घरी गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. टाळी वाजवत ना. चाले हे शरीर मागच्या बाप्पाला विचारा. किती? 70, 80, 70. तुमचं किती आहे बाबा? वय किती आहे? वय किती? किती? 90, 90, 90, 80. हे लोक तर त्याच वक्ती जायला पाहिजे. हे लोक काही हे लोक कोरोनातच जायला पाहिजे होतं ना. हे लोक बाबा सोळा. आता बाबा तर महात्मे आहेत त्याचं सोळा, पण आता हे 80 वर्षाचे हे लोक हे त्याच वक्ती जायला पाहिजे. तुम्ही कधी कोरोनात ढोरासारखे लोक गेले ना महाराज. बाबा ढोरासारखे लोक गेले ना. जवान गेले ना, जवान. बाबा तुम्ही 80 वर्षाचे झाले. कोणाची
तरी वरील नाही देत ना तुम्ही. तुमच्याबद्दल नाही मी सांगून राहिलो बरं का, बाकीच्या बद्दल बोलून राहिलो. वृक्षाची ये पान आले ज्याची सत्ता, वृक्षाची अपार, आले ज्याची सत्ता. वृक्षाची पान आले ज्याची सत्ता, वृक्षाची पान आले ज्याची सत्ता. राहिली अनंता मग कोठे. अहंता वृक्षावी ऐकावी एक नारायण, एकवी ऐकावी एक नारायण. ऐंशी वर्षाच्या मात्राला दवाखान्यात भरती केलं. ऐका दादा, लिहून घ्या शब्द माझे, लिहून घ्या. दवाखान्यामध्ये भरती केलं. ऑपरेशन चाललं 2 तास. ऑपरेशन संपलं. डॉक्टर साहेबांनी 12 लाखाचं बिल म्हाताऱ्याच्या हातात दिलं. म्हाताऱ्याने लढायला सुरुवात केली. डॉक्टर साहेब म्हणतात, का लढता तुम्ही, का लढता दादा? जास्त पैसे झाले म्हणून लढता का? कमी करतो. नाही म्हणे डॉक्टर साहेब, 2 तास माझं हृदय तुमच्या ताब्यात होतं, त्याचे तुम्ही 12 लाख काढता. ज्या परमात्म्याने माणसं 80 वर्ष हृदय सांभाळलं, त्या परमात्म्याने मला 5 बोटाची चिठ्ठी नाही पाठवली. टाळ्या वाजवत ना राजा. हा, हे इलेक्ट्रिक बिल आहे नका बरोबर बिल काय होते. हा, हे कसं समजते तुम्हाला? मग सप्त्याच्या पावत्यात फाळत जा. ठलावी नाहीत मारत लोक तुम्हाला, नाहीत मारत. आता मी परवाच्या दिवशीच्या अगोदर कीर्तनाला ज्या गावात गेलो, आम्ही गेलो बाबाजी, आणि तो मंडप काय मला दिसेना, मंडप दिसेना. मग आम्ही त्या गावातल्या माणसाला उभं लावलं. म्हटलं बाबा इकडे या, भागवत सप्ताह कुठे चालू आहे? त्या गावातला माणूस म्हणे भागवत आहे का आमच्या गावात? म्हटलं तुला तेही माहित नाही का? आपल्याला का कर लागते महाराज? आपले लेकरं भले, आपले ढोरं भले, आपली मैक बरी, आपला वावर भला, आपली ड्युटी बरी. कठीण परिस्थिती आहे काय काय लोकांची. सकाळी उठणे, तोंड धुणे, वावरात, वावरातून घरून, वावरातून घरून, काय करा, घर वावर, घर वावर, घर. काय करावं कसं काय? आले तसे, आले तसे. काही ना काही ठरवताना तुम्ही मला सांगा, तुम्ही आपण आलो कुठून, आपल्याला जायचं कुठे, जीवनात काही ना काही ठरवावं लागेल ना तुम्हाला बाबा. काही ना काही एसटीत बसले तुम्ही, काही ठरवसान की नाही? तुम्ही मैकरले जावं लागते कुठे, काही ना काही बोला ना. ठरावं लागेल ना. नाही नाही बसलो, असं कसं का बसला? कठीण आहे. आले तसे गेले लोक. एका जण तुमच्यातून घोडो चोरलं बघा, घोडो. रात्री घोडो चोरलो आणि रातोरात चोरीचं घोडो दिला आमच्या शेगावच्या बाजारात. चोरीचं घोडा आहे बघा, बाजारामध्ये मांडलं. पहिले गिरिकाला घोडं केवढ्याचं म्हणे 10,000चं. ते गिरिक म्हणजे 10,000 एवढं माग म्हणे. मग का चोरून आणलं नाही का? आणलं होतं. ते गिरिक वापिस गेलं. दुसरं गिरिकाला घोडं केवढ्याचं म्हणे 10,000चं. ते पण वापिस गेलं. तिसरं गिरिकाला घोडं केवढ्याचं म्हणे 10,000चं. एक गिरिक हुशार होतो. एक गिरिक म्हणे काही हरकत नाही, 10 सोडून 15,000 घ्या, पण पहिल्यांदा मला या घोड्यावर बसून पाहू दे, मग पैसे देईन म्हणे. काही हरकत नाही म्हणे, बसा बसा बसा. जे त्या घोड्यावर बसलं, जे गेलं तो अजूनही वापिस नाही आलं. आता घोडं येईन, मग घोडं येईन, कशाच घोडं येते हो. संध्याकाळ झाल्यानंतर ज्यांनी पहिला भाव विचारला होता ते गिरिक आलं. का हो, घोडं दिसत नाही राजा? घोडं दिलं वाटते म्हणे. हो राजा दिलं. केवढ्यात दिलं? हो म्हणे आणल्या भावातच दिलं राजा. म्हणजे आणलं आणि गेलं. जन्मा यवनी काय केले, तुवा मुद्दल गमाविले, तुवा मुद्दल गमाविले, तुवा मुद्दल गमाविले. जन्मा येऊनी काय केले, तुहा मुद्दल गमाविले, तुहा मुद्दल गमाविले, तुहा मुद्दल गमाविले.
केले त्या बाबा मुद्दल किंवा महाराज प्रमाण आहे आयुष्य येतो ने कुटुंब पोशिले काय हित केले सांग बापा एवढा चांगला तुम्हाला नरदेह भेटला बाबा ही नरदेह दुर्लभ जाणार अरे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा टाळ्या वाजवा टाळ्या टाळ्या वा नाहीत मानत लोक आता हे तरुण पोरं आम्हाला म्हणतात आता आम्हाला हिच्या 40 वर्ष झाले अहो म्हणतात हे तरुण पोरं आता आम्हाला म्हणतात ओ महाराज तुम्ही साधू लोक काय सांगता राजा लोक चंद्रावर चालले तुम्ही घोगड्यावरच अजून तुम हमको मत सांगो तुम हमको सांगोच मत तुम्हाला यावं लागेल या मंडपातच बरं लक्षात ठेवा बरं महाराज लोक चंद्रावर चालले राजा इंटरनेटच्या युगाला म्हणतात इंटरनेटचं युग कुठच्या कुठे तुमचं तेच चालू आहे अजून ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञान तुम्हाला यावं लागेल इथेच हो खरंच काळ बदलला एवढा काळ बदलला की पहिले लग्नामध्ये जुन्या काळात लग्नात रेडिओ भेटे रेडिओ तो रेडिओ एवढा काय म्हणतात त्याला बिना का गीत मला ते वाजवला जायचं काय 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 वाजते तिच्या हे आकाशवाणीचे जळगाव केंद्र आहे तो रेडिओ भेटे मग सासऱ्यानं रेडिओ दिला रेडिओ दिला रेडिओ दिला मग रेडिओ गेला मग सासऱ्यानं घडी दिली घडी दिली घडी दिली घडी दिली घडी गेली मग सायकल आली घडी सायकल दिली सासऱ्यानं सायकल दिली सायकलही गेली मग काय आली हिरोंडा आली हिरोंडा पुढे हिरोंड मागे सासऱ्याने हिरोंडा दिली हिरोंडा दिली हिरोंडा दिली मग हिरोंडाही गेली मग मंडपात 4 चाकी आली सासऱ्यानं गाडी दिली 4 चाकी 4 दिली आता म्हणतात काहीच नको देऊ फक्त ताई काळ बदलला खरंच काळ बदलला आता पहिले पाणी जर लागत होतं तर पुढे कधी झाला घ्यायची विहिरीवर आपले नदीवर नद्या गेल्या मग काय आल्या विहिरी आल्या विहिरी गेल्या मग काय आल्या बोर आले बोर गेले मग काय आल्या हापशा आल्या हापशा गेल्या मग काय आले नळ आले हो मग त्या नळीतून आता नळ्या गेल्या आता काही दिवसांना पाणी मारले डायरेक्ट तोंडात नळी पे कॉक चालू करून देतो मी बाहेर डायरेक्ट आमच्या पारसला एक मशीन आली आजी आता आजी झोपली का तू आजी नाही रे बाबा लांड्या मी झोपता का आज आमच्या पारसला मशीन आली पा मशीन पा कशी आहे सस्ती आहे मशीन तुझ्या पोराला सांग जाऊ द्या लांड्यानं सांगितली 5 लाखाची आहे 5 लाखाची ते मशीन बघा कशी आहे त्या मशीनमध्ये इकडून गुळ टाकायचा आणि इकडून लागे हरभरे डाळ टाकायची आणि इकडून कणकीचा उडा टाकायचा पुरणाची पोळी बाईल करण्याची लागे पुरणाची पोळी बाईल आता पुढच्या वर्षी अजून एक मशीन येईल पाहुणा घरी आला मशीनीत टाकला जेवला की बाईल आले की टाकत जा जेवले की बाईल जेवले की बाईल अजून एक मशीन येणार आहे आता आंघोळीची मशीन अंग धुयाची मशीन येईन अंग धुयाची अंग धुणं जीवर येतात काय काय लोकांचे अंग धुणं ते बाई म्हणते पाणी टाकलं हा पाणी टाकलं हा पाणी टाकलं ना हा अरे अंग धुई ना कुठेच काम होईल आता मशीनच येईन त्याची किती वाजले 11 आले का पाहुणे टाका पाहुण्याला मशीनीत आंघोळीले पाहुण्याला मशीनीत टाकलं लाईन गेली किती वाजता लाईन येईन 3 वाजता मरतीच्या ते लोक आता ए दादा आम्ही सांगतो ते मशीनांना आता आम्ही सांगतो ते तुम्ही जे जेवण केलं आज जेवण तुम्ही केलेलं जेवण अशी मशीन आणा तुम्ही केलेलं जेवण त्या मशीनमध्ये टाका आणि त्यातून रगत बाहेर काढून दाखवा
हाय मशीन अशी तुम्ही जेवण केलेलं मशीन मध्ये टाका आणि तिच्यामधून रगत बाहेर काढा. हाय मशीन अशी बरोबर बोला करा विचार अजून. हाय साहेब वा साहेबांबद्दल वा. कोणती मशीन आहे कोणती मशीन आहे. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया खाया पिया तुझसे सोया कहाँ जमाना खोया. हरी खाया पिया तुझसे सोया कहाँ जमाना खोया. औंठ हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. औंठ हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. ओ खाया पिया तुझसे सोया ना जमाना खोया. खाया पिया तुझसे सोया ना जमाना खोया. कहाँ जमाना खोया. भगवान ने जिंदगानी दिए बोलते खाओ. हाँ खाओ बोला ना बोला ना बोला ना बोला ना. खाओ हे पिओ कोण आणलं पिओ पिओ साधू बा तोंडाले मातेली माती खात जाणार मग. आम्हाला नाही वाटत काय आमच्या लोकांना एखाद्या वागते. कठीण परिस्थिती आहे. अटी सारे तरुण पोरं बसले आहेत कीर्तनामध्ये. महाराज माफी मागून बोलतो भाऊजी 90% तरुण पोरं व्यसनाधीन झाले. व्यसनाधीन झाले महाराज. कठीण परिस्थिती झाली. काय होईन आपल्या देशाचं. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश मेरा ओ भारत देश मेरा. त्या पोरांना आपण म्हटलं बाबा बरोबर नाही ना पिणार रे बाबा. ते म्हणतात महाराज आपने को टेंशन है. बोलते बहुत टेंशन है बहुत टेंशन है महाराज अपने को टेंशन है बहुत. वो गम घुनाने के वास्ते पीना पड़ता महाराज. गम वो गम घुनाने के वास्ते पीना पड़ता महाराज. हो मुझे पीने का हाँ पीने का शौक नाही. या दारू पिणार इथलं कठीण आहे काम आहे बाबा. मी ST मध्ये बसेल होतो. माझ्या शिक्षक बसेल होतो ते दारू पेल. त्यांना त्याचा पाय राहिला खाजून आणि मलाच पाय खाजून राहिलं. माझ पाय बसला खाजून. आता मी एकदा मुकड्यानं बसलो. दुसऱ्याने त्याने एवढ्या जोराने पाय खाजवला मला. माझ्या पायाचं रगतच काढलं. म्हटलं "ओ भाऊ तुम्ही राजा मला पाय खाजून राहिले ना." म्हणे मला पाय कुठे आहे मग. किती कठीण काम आहे. त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये एवढा खोकला आला. डॉक्टर साहेब म्हणत महाराज तुम्हाला कोरोना झाला तुम्ही खोकलून राहिले. टेस्ट घेतली निघलं निगेटिव्ह पण खोकला बसे ना. आमच्या गजानमारच्या मंदिरासमोर एक जण दारू पिणार आहे. ते म्हणे महाराज तुम्ही अर्धा गिलास दारू प्या म्हणे. गावरान आहे म्हणे. महाराज लोक जरा हसायचे हो तुम्हाला म्हटलं की. म्हणे अर्धा गिलास दारू प्या म्हणे तुम्ही महाराज खोकला तुमचा जाईल. मी म्हटलं का रे मी अर्धा गिलास दारू जर पिलो तर खोकला जाईल. म्हणे काहून जाणार नाही. मला 5 चक्कर वावर गेलं म्हणे तुमचा खोकला जाणार नाही. या लोकांचं. एका जणांना पोटामध्ये टाकली आणि गाडीवर बसलं. ते गाडी यशाची चालवून राहिलं. ते गाडी काही सुचन नाही त्याला. ते चालली यशाची सुचनच राहिलं ना. समोर पेच यात्रा चालली होती मळ. त्या मळ्यात घुसलं हे. ते लोक बाजून सरकले पटापट 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 त्या आवाजानं. पण ते 4 खांदे करी त्याला का माहिती आहे काय मागे जे मागच्या खांदे करायला गाडी लागली आणि ते पेरेत खाली पडलं. जसं मळ खाली पलटी झाले गरम. मॅट झाला का म्हणे दारू पिलेला आहेस का काही समजते की नाही. कुठे गाडी टाकली आणि तुम्ही कोण कल्ला करून राहिले राजा. जो माणूस पडला तो नाही बोलत राजा. काय करावं दादा तुम्ही कशासाठी आले दादा. तुमचं चालू काय आहे. ज्ञानोबराय म्हणतात माझी भक्ती विन जळो त्याचे जियाले पण आगा पृथ्वीवर पाषाण नसती काही. तुकोबानी थापळच मारली तुम्हाला. नाही तरीही ना पशु नाही तरी न पशु कोणी. नाही तरी ना पशु नाही तरी ना पशु. मनुष्यपणा तारी साधी
तुम्ही साधू लोक देव घ्याचाच आग्रह का करता बा? तुम्ही असं का म्हणत नाही एखादा प्लॉट घ्या प्लॉट घ्या प्लॉट घ्या तुम्ही देव घ्याचाच आग्रह का करता साधू लोक? इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. तुम्ही देव घ्याचाच आग्रह का करता? मला देव घ्या देव घ्या. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला देव घ्याचा आग्रह का करतो दादा आम्ही? इकडे पहा इकडे पहा इकडे पहा. तुम्हाला देव घ्याचा आग्रह का करतो दादा आम्ही? इकडे पहा. तुम्हाला देव घ्याचा आग्रह का करतो दादा आम्ही? विठ्ठलाची एक देखली विठ्ठलाची एक देखणी जन्माची सार्थकता. कशाले जन्माची सार्थक समजू नका हो. खाली सार्थकता समजता का जन्माची? चारी पोराचे लग्न झाले, चारी सुनाईचे सुना आल्या, नातू झाले. महाराज आपल्या जीवनाचा अरे हट भाग्य तरी नव्हे धनपुत्र जन्माची सार्थकता कधी आहे दादा? कधी आहे? तुका म्हणे जन्मा इकडे पा इकडे पा आल्याचे सार्थक कधी 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 विठ्ठलाची एक देख लिया दादा. जेपर्यंत तुम्ही त्या परमात्म्याला आपलंस करत ना दादा तेपर्यंत तुमच्या जन्माची सार्थकता नाही नाही नाही. आणि हे जर तुम्ही नाही केलं दोन मिनिट हे जर तुम्ही नाही केलं लांड्या उडी मारता काय? हे जर तुम्ही नाही केलं नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया हो नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हाची भजन विठ्ठल हरी बोल. नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी संसार नाही लया नाही तरी संसार नाही लया नाही तरी संसार नाही लया. यासाठी आली या वर्गाच्या रंधरू यासाठी आली या वर्गाच्या रंधरू एकाची आलिया एकाची आलिया नाही तरी संसारू जाईल लया जाईल लया नाही तरी जाईल लया जाईल लया. कोणाचे माय बाप कोणाचे गणक होतं कोणाचे माय बाप कोणाचे गणक होतं कोणाचे माय बाप कोणाचे गणक होतं कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत. गणक होतं टाळ्या वाजत ना टाळ्या त्यानं का उदळ गेलाय का उदळ? हा पाणी पाणी करून आलं. त्या पकवाद्याचे हात फुटले बिचाऱ्याचे.
हे पहा बरं काय आहे. हां तसं जर पाहिलं तर तुम्ही उठून त्याच्या हातात नोटच ठेवायला पाहिजेत, नियमानं ठेवायला पाहिजेत बरं, खरं नियमानं. चला जरा तिकडे एमपीत आता आम्ही फिरतो. साधी गोष्ट नाही बाबाजी, हे कलाकाराची आपलीकडे किंमत नाही हो. नाही नाही राहिलं मग त्याचं टाळ्या तर वाजवा, वाजवा टाळ्या. आता हे जे 2 प्रमाण दिले मी, हे मला आबान लिहिले काय? तुम्ही साधू लोक म्हणता, तुम्ही म्हणता साधू लोक खिशातला सांगतात, खिशातला सांगतात. 2 महत्वाचे प्रमाण दिले बाबा मी आता. हा तुकोबाचं दिलं आणि ज्ञानोबारायांचं दिलं. दोन्ही महात्मे म्हणतात, तुकोबाराय म्हणतात सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला नाही तरी गेला. ज्ञानोबाराय म्हणतात बाबा नाही तरी संसारू. वाया गेला तुमचा संसार, वाया. त्या देवाला आपलं सजर नाही केलं तर बरं राहू द्या बाबा, ही राहू द्या, आता ही राहू द्या, राहू द्या. जन्माची सार्थकता एक गोष्ट प्रत्येकाला पाहिजे आणि ती म्हणजे सुख. प्रत्येकाची तळमळ जे चालू आहे ना दादा, ते सुखासाठी चालू आहे. मजा लागी दुःख व्हावे कोण आहे असं. आता उद्याचा आज तुमची कणिक वाटल्या गेली, उद्या तुमची दिंडी आहे, परवा दिवशी काय तुमचा हा हे सारा माहिती आहे तुम्हाला का आला. हो पंगत झाली, सर्व झाली की हनुमंताच्या मंदिरात जायचं सगळ्या जणांनी आणि हनुमंतराला हात जोडायचे. हनुमंता मस्त सप्ताह पार पाडला बा, पंगती मस्त झाली. आता एकच काम कर, आमच्या घरातले सगळे हॉस्पिटलला जाऊ दे. कोण आहे दादा, कोण आहे? सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला. रात्रंदिवस तळमळ चालू आहे तुमची आमची सुखासाठी रात्र, पण मार्ग चुकला दादा, मार्ग. अहो दादा सुख फक्त 2च ठिकाणी आहे, एक संताकडे सुख आहे आणि देवाजवळ सुख आहे. सुख रूप देवाचा विचार करू ना, पहिल्यांदा देवाचा विचार करू ना. देव एवढा सुखरूप आहे दादा, ही सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बाप बाप रघुमा देवीवर म्हणे नरह रीसनार म्हणे रंगधर तो हा उभा वीटेवर म्हणे चोखया सादाता महार. आता काय म्हणा दादा, तो परमात्मा कसा आहे तेने विना देवा सुख नाही
त्या देवाला प्लस केल्याशिवाय सुख नाही. नाही मग सुख पाहिजे ना, पाहिजे ना, पाहिजे ना. काय करा? अभंगाचं पहिलं चरण. आलिया संसार उठावे ग करा, आलिया संसार उठावे ग करा. हरी बोल हरी संसार उठावे करा, आलिया संसार उठावे करा. आलिया संसार उठावे ग करा, आलिया संसार उठावे ग करा. आलिया संसार उठावे करा, आलिया संसार उठावे करा. शरणा उतारा पांडुरंग, शरणा उतारा पांडुरंग. हरी चरणचा उतारा पांडुरंग, चरणचा उतारा पांडुरंग. शरणा उतारा पांडुरंग, शरणा उतारा पांडुरंग. देव काळाचे धन कुबेराचे, देव काळाचे धन कुबेराचे, देव काळाचे धन कुबेराचे, देव काळाचे धन कुबेराचे. काळाचे जनक बेराचे, जय काळाचे जनक बेराचे, जय काळाचे जनक बेराचे, जय काळाचे जनक बेराचे. आलिया संसारा उठावे ग करा, शरणा उतारा पांडुरंगा, शरणा उतारा पांडुरंगा. उठावे ग करा, उतारा पांडुरंगा, उतारा पांडुरंगा. टाळी वाजवा, टाळी टाळी. वा वा. आलिया संसारा, तुम्ही या संसारामध्ये आले ना, उठा, वेग करा आणि त्या परमात्म्याला शरण जा. आता हा संसार कसा आहे? कसा आहे? दुःख बांधवडी आहे आज. पाठ झाले, आपल्या पाठ झाले. आजी म्हणते प्रमाण, आजी चालू तेच आहे आपलं, तेच चालू आहे. माई सांगून राहिलं तुम्हाला, आणि घरी गेले की चाललो डोरावर. दादा, ज्याच्यामध्ये तुम्ही सुख पाहून राहिले ना, त्याचं मोळ दुःखरूप आहे. मोड संसार दुःख मोळ, त्याची चालही त्यासारखी लडकीच आहे. विश्रांती नाही गटे, रात्र देव तळमाळ, काम क्रोध लोभ शोणी. बाबाच्या चाली आहेत बरं या जुन्या. कोणती चाल कुठे नाही चालत बरं. ती चाल लडकीच म्हणा लागते. रात्र दिवस तळमळ तळो येतो. आता आमच्याकडे लोक वावरत आहेत, वावरात रात्री शेतात वावरत आहेत. कासाठी? आता वावरात कासाठी? तुम्हाला काही चहा की बोलव का मी? तुम्ही सोयरी समाजाचे पाहुणे बसला काय? हा? सांगा ना, डोकं हाकालेले. मी सांगतो कासाठी जायला आहेत लांड्या. एकदा आमचा बजेट बसेल पाहिजे म्हणतात. बजेट असा बजेट बसा ना, बजेट असा बजेट असा बजेट बसा ना, बजेट असा बजेट असा बजेट. एकदा तुमचा बजेट 4 जणांच्या खांद्यावर गेल तरी बसणार नाही. लाख प्रयत्न करा तुम्ही. बजेट बसण्याचा प्रयत्न केला नाही का? कोणा नाही केला? ज्या बाबाचे सोन्याचे घर, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोणाचे सोन्याचे घर होते? हा, मॅटला म्हणता का आमच्या गावातल्या रामभाऊ पाटलाजी? सामान्य होता का रावण? सामान्य होता का? श्रीकृष्ण परमात्म्याला पत्नी किती होत्या? देवाचं लग्न लागलं शिन वाटते? नाही वाटते. आज किती दिवस आहे? लागलं लागलं ना, आज झालं ना. श्रीकृष्ण परमात्मा पत्नी किती होत्या? हा, तुम्ही सांगा ना. तुम्हाला काही किती? 16,108. श्रीकृष्ण परमात्म्याला पत्न्या होत्या 16,108. रावणाला पत्न्या होत्या 80,000.
80,000 पत्न्या, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू. एक जण म्हणे महाराज मग त्याला कंट्रोल किती भेटे? त्याला काय कंट्रोलचं काम पडेल? कंट्रोलचं काम तुम्हाला काय कंट्रोल आलं नाही का कडे? आणि त्याला शाधून राहिले बाबा तू आहे म्हणून राम तरी मंदिरात आला आज. हा अरे तू आहे म्हणून मंदिरात तरी राम दिसून राहिला. ठला विठाला. एवढ्या पत्न्या होत्या. सगळ्यात महत्वाची पत्नी कोणती होती? यायला सांगू द्या ना. रावणाची महत्वाची पत्नी कोणती होती? हा मंडोदरी सामान्य होती का? हा हा मंडोदरीला उद्या काय होतं ते आज समजे. उद्या काय होते ते मंडोदरीला आज समजे. नागबाबाच्या मस्त भावार्थ रामायणामध्ये ओळ्या आहेत. हो मंडोदरी जर अशी झाडाखाली बसली ताई, असं फुलाचं झाड आहे त्याच्याखाली बसली मंडोदरी आणि त्याला जर कळ्या असले की त्याला फुलं येत. सामान्य झाले का बाई? झाडाखाली बसल्यावर फुलं येतात. तुम्ही पराठीत घुसल्या तेव्हा त्या आजीमध्ये साऱ्या बोंड्या पडल्या. तुमची खरं कमाल आहे बरं, कमाल आहे तुमची. आबा परमार्थ तुम्हीच करा बरं महिला मंडळीनं. महादेवले पाणी तुम्हीच घाला बरं बाबा. बाबा थंडागार करून टाकला महादेव बिचारा. 2 वाजता रात्री महादेवच्या मंदिरात बाया. रात्री 2 वाजता तो महादेव म्हणते बस झाला नाही. काही हरकत नाही बरं, घाला बरं ताई, चांगला आहे. महादेवचे मंदिर तरी त्यांना चांगले झाले आता. तर त्या मंदिरात कोणीच नाही जाय. चांगले झाले मंदिरं. महादेवला पाणी तर घालाच ताई, पण घरच्या महादेवला पाणी पाजत जा बरं. कठीण काम आहे. आमच्या गावात 5 वाजे लोक बाया भागवत ऐकत बसतात. रस्त्यानं मग त्या ते वाटी घेऊन चालल्या. काय भागवत सांगते माय बा. भागवती बा सांगते बघ राजा परिस्थिती. शुकाचार्य म्हणतात राजा परिस्थिती बघा. त्या मुंग्या गेल्या, त्यांनी कणकण तांदूळ आणला. कणकण तांदूळ पोतभर तांदूळ झाले. मग रस्त्यानं चालल्या. काय भागवत सांगते माय बा. बारीक बारीक सांगते, बारीक बारीक मुंग्यापासून सांगते. मुंग्यापासून आपल्याच्यानं काय होतं माय. बारीक बारीक सांगते माय बा. काय राजा परिस्थिती होता माय. चालल्या रस्त्यानं तो माणूस बिचारा वावरात जायला असते. तो माणूस घरी येते आणि बाई घरी जाते भागवत सुटला की. तो माणूस म्हणते मला पाणी देता का? मग प्यायले. थांबा मी सध्याच भागवत होतो ना. गेलं भागवत. काहीच फायदा नाही किती भागवत ऐकलं तर. हा स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा ही तर विष्णूची महापूजा. ऐका पतीची या मता अनुसरुणी पती वर्ता अनायस आत्महिता भेटीचे ते बरोबर. कठीण परिस्थिती आहे महाराज. बाया काय इच्छा काय सांगता येत नाही ना. काही इच्छातात ना. आता मी मंदिरातून निघलो आणि गरोदर बाई माझ्याकडे आली आणि त्या बाईने 100 हातात दिली. म्हणे महाराज मला मुलगा होती की मुलगी होती? सांग रे बाबा. आता बालकाईची नाही. हे काय विचारता का तुम्ही? संत महात्म्याला काय विचारायला पाहिजे? काय मी उद्धार पावेना. मी उद्धार पावेना. काय ती ज्ञान पैगाबर जरी म्हणी हाती आणावे तरी या संता बजावे सर्वस्वेची. जे ज्ञानाचा कुरबटा जेत सेवा हजार वंटा स्वाधीन करी सुबटा ओळखून या तरी तरुण जीवे चरणाशी लागावे. अगरबत्ता करावे दास्यत्व सगळं मग अपेक्षित जे आपुले तेही सांगितले पुशिले. जेणे अंतकर्ण बोधले संकल्पा न ये खाली या संताची. आता मला पंचायत पडली. म्हटलं कायच करावं. म्हटलं बायला शक्यतो लोक पोरगा पाहिजे. म्हटलं बाई तुम्हाला मुलगा होईल. ते बाई म्हणे महाराज मला मुलगा पाहिजे. म्हटलं लाटागिरी नोट आता हे. त्या एका गावाला मी भागवत केलं आणि दुपारच्या सर एक बाई माझ्याकडे आली. म्हणे महाराज तुम्ही भविष्य पाहता काय? म्हटलं मी पाहत नाही. नाही तुम्ही तशी दिसताना म्हणे भविष्य पाहण्यासारखे. म्हटलं मी पाहत नाही बाई. नाही तुम्ही माझं भविष्य पहा म्हणे. म्हटलं बाई मला समजत नाही ना बा त्यातलं. मला भविष्य पाहत म्हणे बा तुम्ही. म्हटलं मी पाहत नाही ना बा. मला समजत नाही ना त्यातला. ते बाई इतकी नजर लागली महाराज. म्हटलं बाई भविष्य पाहायला काही हरकत नाही पण माझं पुस्तक नाही त्याचं. ते पुस्तक पंचांग माझ्याकडे नाही. ते बाई म्हणे मा घरी आहे ना महाराज. सांग रे बाबा आता.
राहिलं येईल तो असं पाहा का पहिले आणू का मी म्हटलं आण जाय. ते बाई पुस्तक घेऊन आली. म्हटलं सांगा काय प्रश्न आहे तुमचा. म्हणे मला पतीचं मला पटत नाही. पुस्तकात काय पाहावं. मी पुस्तक घेतलं उघडलं. मी म्हटलं बाई तुमच्या पतीचं नाव मोतीराम आहे. म्हणे माय बाई कसं ओळखलं माय तुम्ही आणि तुम्ही तर म्हणता मला समजत नाही. मी म्हटलं तुमच्या सासऱ्याचं नाव सकाराम आहे. म्हणे माय बाई वा तुम्हाला कसं समजून राहिलं आणि तुम्ही म्हणता मला समजत नाही. मी म्हटलं बाई काल तुम्ही 25 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ आणले. म्हणे माय बाई तुम्हाला कसं समजलं हे. मी म्हटलं बाई ते हे कंट्रोलचं कार्ड आणलं. आणि त्या कंट्रोलच्या काटातून मी सांगितलं बा हे खरं कमाल आहे का तुमची. अगरबत्त्या पेटवा तुम्हीच, कापूर पेटवा तुम्हीच, दिवे पेटवा तुम्हीच आणि घर पेटवा. मला बरेच दिवस लक्षात नाही आलं. महाराज बाईले बाई घरून बसत लोक बस गाडीवर बस गाडीवर. पेट्रोल पंप आले की उतरवतात. उतर मी पेट्रोल भरून येतो. मला हे लक्षात नाही आलं की पेट्रोल पंपावर कोण येत नाही त्या बाईले. मग मी पेट्रोल पंपावर बोर्ड पाहिलं आग लावणाऱ्या वस्तू. तसं काही नाही बरं. तुमच्यामुळे परमार्थाची शोभा आहे दादा. ढला विढला सामान्य नाही. रावण आज घातलेला मुकुट रावण दुसऱ्या दिवशी घाले ना. आज मुकुट घातला रावणाने की उद्या घाले ना. वर्षेच दिवस किती रे उऱ्या. ए उभा राहा तू उभा राहा उभा. हां राह उभा बरोबर. ते जॅकेट खाली कर. हां वर्षेच दिवस किती आहे. किती 365. रावण दर उभा थांब झालं. रावण दररोजचा एक मुकुट घाले. दररोजचा एक घाले. मग वर्षाचे किती झाले. अरे रावण दररोजचा एक मुकुट घाले. मग वर्षाचे किती झाले. बरोबर आहे उभा. मागून सांगू नका कोणी. थांबा रे कोणी मागून नका सांगू. हां रावणाला तोंड किती होते. काहीतरी गलत आहे गडबड आहे. नाही चुकलं काहीतरी. बरोबर सांग. तुला माहित नाही. तू उभा राह रे. बस खाली बस. किती रे. हा 11. बैस खाली. यायले शाळेतले मास्तर लोक कावले बरं. तुम्ही सोपं नका समजू बरं. हे ते पा ते 15 तो त्याला चिकळा घेऊन आला. तो त्याला चिकळा घेऊन तर ते सारखे बसेलच नाही ते तुम्ही. आता हे पोरं पहा बरं. हे पहा हे पोरं पाय हां यासाठी टाळ्या वाजव. या पोरासाठी साहेब तुमच्या पोराला डॉक्टर बनवा. तुमच्या पोराला इंजिनियर बनवा. आमचं काही म्हणणं नाही. पण तुमच्या पोरं इकडे पाठवा बरं शिबिरात आमच्याकडे. बेकार परिस्थिती आहे. आई वडील लढून राहिले. आता कठीण परिस्थिती आहे. या ठिकाणी शिक्षण तसं आहे. सकळ तीर्थाची अधुरे जे का माता पितरे तया सेवी शिकिर शरीरे लोण की जे. कठीण परिस्थिती आहे. शाळेत गुरुजी शिकवून राहिले. शिकवता पोराच्या टेबलाजवळ आले. त्याचा होता टिफिन बाई डबा. तिथून आला सुगंध. गुरुजी म्हणत काय आणलं रे डब्यात काय आणलं. गुरुजी म्हणे पहा ना पहा त्या तुझी पुरणाची पोळी. गुरुजी म्हणत काय काय टाकलं तो आईनं. मी खाऊ. म्हणे खा गुरुजी खा. अरे म्हणे मी आज जर पुरणाची पोळी खाल्ली आणि तो आईने विचारला तर काय सांगशील. म्हणे आईला सांगून देईन मी की 2 पायाच्या कुत्र्याने खाल्ली म्हणून. कमी मेजॉरिटी आहे काय. त्या माळेगावला कीर्तनाला गेलो आणि मंडपात बसलो. एक मंडपासमोरचं पोरगं असं गोबरच पळत आलं. असं भारी असं पळता नाही त्याला पळतच आलं. महाराज मा घरी चला. म्हटलं मी येत नाही. माझ्या चालू जात नाही. मकानात कसे घुसले हो म्हणे. कधी कसे घुसले हो. चला मा घरी. म्हटलं गोबरच का नेलं त्यानं मला. म्हणे सांगा काय घेता. म्हटलं मी काहीच घेत नाही. मग तुम्हाला काय आणलं. मग मला दिसलं लोटा भरेल तांब्यात. म्हटलं तांब्यात काय. म्हणे ताक आहे ताक. म्हटलं दे. इथे ताक पेलो गडगड. म्हटलं जमलं. म्हटलं का रे तुला कल्ला करीने आता ताक पेलो होतं. म्हणे कल्ला करायचं कामच नाही म्हणे महाराज. नाहीतर तेच रात्री मामूजी मेला होता. मामूजी मरेल ताक दिला का रे म्हणे. तो तांब्या घेतला आणि मी फेकला चोऱ्यानं राग. तो तांब्या फुटला. ते पोरगं म्हणते ओ मा
ओ मा आपला संडाचा तांब्या महाराजनं फोडला. महाराज नाईला जरी येळेशी कीर्तन पाहिजे. ठला विठला हो हो. रावणाला तोंड किती सांगितले रे? आ मग 10 तोंड त्याला होते तर मग तो कोणी आळंगावर झोपत जाय? असं आळंग फिरत असेल का तो असा आळंग? मग कसा करत जाय? एक पोरग म्हणे तो खड्डा करत जाय महाराज. रावणाला 10 तोंड होते. आता 10 गुणीला 365 किती? सांगा पटकन. कोणी सांगू नका करू द्यायचो. 10 गुणीला 365 सांगा रे पटकन. मोबाईल घेतला का रे? तुला येते का? कोणी सांगितलं? उभा राहा उभा राहा. सांगणार उभा राहा. मी पैसे देतो. उभा राहा उभा राहा. अरे मी पैसे देतो. उभा राहा. पैसे भेट ताईट उभा राहा. बरोबर पद्धतशीर. कोणाचा मुलगा आहे तो? हा बंडू आखाडे. आखाडे किती वर्गात आहे तू? 7व्या. कोणती शाळा आहे तुझी? हा इथेच आहे का? या पोरासाठी टाळ्या वाजवा. 365 गुणिले 10 किती होतात? किती सांगितलं तू? 365 गुणिले 10 किती? किती सांगितलं तू? तू सांगितलं का? त्या सांगितलं नव्हतं ना रे? सांगितलं का? तू सांगितलं ना? तुझं नाव काय? हा बरं बरं बरं. किती वर्गात आहे तो? हा 365 गुणिले 10 किती? किती हजार सांगितलं ना? 3650 मुकुट. कशाचे? सोन्याचे. सांगा ते कवडी गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही. हो सांगा ती कवडी गेली नाही. सांगा ती कवडी गेली नाही. तुका म्हणे त्याची संपदा येवडी सांगा ते कवडी. दादा काय केलं बरं तुम्ही मला सांगा ना काय केलं? महाराज आम्ही संसार सोडून द्यायचा. कमी जास्त नको करू रे दादा. मला पाया लागतो रे तो आल्या. माझे दररोजचे कीर्तन आहेत रे बाबा. मोठा झालो रे. कमी जास्त काऊन करतो रे बाबा. विठाला विठाला विठाला.